हॅलो आणि स्वागत आहे तुमचा या चॅनलवरती। तर आज काहीतरी मी वेगळा व्हिडिओ आणणार आहे। खूप आधी मी गोल्ड ज्वेलरी कलेक्शनचा व्हिडिओ बनवला होता, ज्याच्यामध्ये मी रिंग्स, इयरिंग्स, ब्रेसलेट सगळं दाखवलं होतं। सो मी विचार केला की माझ्या भरपूर व्हिडिओजमध्ये सतत मला असे कमेंट्स येतात की माझं मंगळसूत्र लिंक। तर मी विचार केला फायनली पॉसिबल झालं की माझे सगळे मंगळसूत्र जे छोटेवाले असतात ना आपले, ते वाले मंगळसूत्र मी आणते आणि एकदाच मी सगळे डिटेल व्हिडिओ बनवते। म्हणजे तुम्हाला डिझाईन्स पण दिसतील मी कुठून घेतलेत आणि ग्राम्स वगैरे पण कळेल। आणि या व्हिडिओमध्ये मी 2 मंगळसूत्र दाखवणार आहे। 2 म्हणजे 2 नाही, गोल्ड आणि सिल्वर। सो सर्वात पहिले आपण गोल्ड पासून सुरुवात करूया। आणि हे आहे फर्स्ट वन। हे ॲक्च्युअली लग्नानंतर मी फर्स्ट मंगळसूत्र परचेस केलं होतं, स्पेशली ऑफिससाठी। बिकॉज हे नेहमी ना लक्षात ठेवा। आणि मी थोड्याशा गप्पा पण मारणार आहे, सगळ्या मागची बॅक स्टोरी पण सांगणार आहे। सो जेव्हा मी लग्न केलं, माझ्याकडे एक मोठं वाटीचं मंगळसूत्र होतं आणि एक छोटं सिंगल वाटीचं मंगळसूत्र होतं। ते असं असतं ना, एक मुलगी घेते आणि एक नवरा देतो, तसं होतं। मग मी नंतर विचार केला की हे वालं एक वाटीचं मंगळसूत्र तर माझ्या सगळ्या ऑफिसच्या आउटफिट्सवरती सूट नाही करणार। मग मी माझं ऑफिस परत चालू व्हायच्या आधी यशला घेऊन मी गेली आणि मी हे मंगळसूत्र घेतलं, जे सगळ्या आउटफिट्सवरती लिटरली हा जो मी वन पीस घातला ह्याच्यावरती पण सूट करतंय। ही डिझाईन आहे। एक पेंडेंट आहे, पेंडेंट गोल्डचं आहे, बट हे डायमंड्स जे आहेत ते अमेरिकन डायमंड्स आहेत। आणि ही जी चेन आहे ना, कधी पण ती साखळीवाली चेन आहे ना, ती तुम्ही डेली वेअरसाठी घेऊ नका। बिकॉज कोणीही खेचलं किंवा खेचणार तर कोणी नाही, बट असं बोललं कुठे अडकलं, डेली वेअर करतो ना, कुठे अडकलं वगैरे तर ती चेन लगेच ब्रेक होऊ शकते। म्हणजे ही जरा स्ट्रॉंग असते कम्पेअर्ड टू ते चेनवालं मटेरियल। आणि मला कमी ब्लॅक मनी हवे होते, म्हणून मी असे 3 त्याच्याकडे ऑलरेडी हे होतं। सो हे ऑर्नामेंट्स ज्वेलर म्हणून एक नौपडायला आहे, त्याच्याकडनं मी हे रेडीमेड घेतलं होतं। हे पेंडंट वेगळं, तुम्ही पेंडंट तिकडे ऑप्शन्स भरपूर होते, मी तिकडनं हे वालं चूज केलं। मला राऊंड आणि ते सगळं नको हवं होतं। आणि हे खूप म्हणजे बोलतात ना, जर तुम्ही डेली वेअर करता तर मला असं वाटतं की 18 कॅरेट थोडंसं स्ट्रॉंग असतं। सो येस, हे रोज गोल्डमध्ये आहे। बिकॉज रोज गोल्ड माझ्या स्किन टोनवरती जास्त मॅच करतं आणि आपल्या आउटफिट्सवरती ना तो गोल्डवाला येल्लो कलर सगळ्यासोबत सूट होत नाही, म्हणून मी हे रोज गोल्डमध्ये केलं। आणि रोज गोल्ड नेहमी 18 कॅरेटमध्येच येतो। तर नंतर आहे हे एक वाटीचं मंगळसूत्र। हे सिम्पल मंगळसूत्र आहे, काही म्हणजे असं युनिक असं डिझाईन नाही आहे। हे मी मलाबार ज्वेलर्सकडनं घेतलं होतं, अशी डिझाईन आहे। हे खूप स्ट्रॉंग आहे। हे आय थिंक 1 तोळ्याचं असू शकतं, 1 तोळा और 8-9 ग्रॅम्सच्या आसपास असू शकतं। प्रॉपर तो गोल्ड कलरमध्ये आहे। हे लग्नातलं माझं मंगळसूत्र होतं आणि बस मला ही छोटी साईज हवी होती। सो ह्याची लेंथ आहे 16। असे साईजेस असतात, 16, 18, मग 20 असे इंचेस असतात। इंचेस की सेंटीमीटर मला तर आठवत नाही, बट मी युजुअली प्रिफर करते 16 और 18। मला ते 20 एकदम असं मध्येच येतं। सो हे 16 आहे, सो हे इथे राहतं। म्हणजे जर तुम्ही चोकर घातलं, लाईक ठुशी वगैरे घातली तर ती गळ्याशी येते, मग 16 वालं येतं आणि मग 18 वालं येतं, किंवा मग 16 आणि मग 20। हे पेअर करायला चांगलं वाटतं, म्हणून हे 16 साईज आहे ह्याची। त्यानंतर आहे हे बटरफ्लाय मंगळसूत्र। ह्याच्यासाठी मला भरपूर म्हणजे एव्हरी टाईम सगळ्या व्हिडिओजमध्ये मला कॉमेंट्स येतात। सो आधी मी ना ह्याची लिंक प्रोव्हाइड करू शकत नव्हती, बिकॉज त्या लोकांनी तनिष्कमधनं घेतलं आहे। मी हे सॉरी नाही, तनिष्क नाही, कॅरेट लेनमधून घेतलं आहे आणि त्या लोकांनी डिस्कंटिन्यू केलेलं। सो सोल्ड आउट दिसत होतं, की ते दिसतच नव्हतं। बट आता परत हे आलेलं आहे, मी ॲपवरती बघितलं, ह्याची लिंक परत अवेलेबल आहे। तर हे भरपूर टाईमपासून माझ्या कार्टमध्ये होतं आणि हे ऑफिस असू दे, म्हणजे बोलतात ना, सगळ्यावरती हे सूट करतं। आणि हे पण रोज गोल्ड आहे, सॉरी हे थोडंसं अडकलं। हे असं ह्याचा पेंडेंट आहे आणि एकदम गळ्यात घातलं ना, व्ही नेकवरती खूप सुंदर वाटतं। कमी ब्लॅक मनी आहे, त्याच्यामुळे एकदम असं मंगळसूत्रवाला वाईब पण येत नाही आणि असं फॅशनेबलसुद्धा दिसतं। सो ऑल इन वन आहे। म्हणजे जेव्हा मी ह्याला बघत होती तेव्हा ह्याची कॉस्ट वॉज अराउंड 50-55,000 असं होतं। आणि हे आय थिंक 5 ग्रॅम्सपर्यंत असेल, 5 और 4 ग्रॅम्सपर्यंत असेल। त्यानंतर आहे हे न्यूएस्ट मंगळसूत्र माझ्या कलेक्शनमध्ये। सो मंगळसूत्राचे ना असे आता हे निघतात। सो हे ना, ह्याला काय बोलतात माहिती आहे, अँटिक मंगळसूत्र, ज्याचं गोल्डचा जो फिनिश आहे ना, तो प्रॉपर गोल्ड नसतो। हे असं काहीतरी कॉपरिश फिनिश असतं। सो दिस इज रिअल गोल्ड, 22 कॅरेट गोल्ड आहे। सो मला असं काहीतरी हवं होतं विथ लॉट ऑफ ब्लॅक मनी, पण थोडं वेगळ्या स्टाईलमध्ये। आणि ह्याचं लेंथ 16 आहे। ह्याला मी असं चोकर म्हणून घालते, खूप सुंदर दिसतं, असं ठुशीसारखं दिसतं, बट मंगळसूत्रामध्ये। आणि
जस्ट लुक ॲट दिस. म्हणजे हे फॅक्ट आहे की गोल्ड कलर सगळ्याच आउटफिट्स बरोबर सूट नाही करत और सगळ्याच साडीवरती सूट नाही करत. सो कधी कधी असं असतं की साडीवरती कॉपर कलरची बॉर्डर आहे, त्याच्यावरती ते येल्लो गोल्ड घातलं ना तर ते इतकं नाही जात. आणि मला ते म्हणजे प्रॉब्लेम नाही आहे, पण मला पर्सनली ते नाही आवडत. म्हणून मग मी वेगवेगळ्या कलरमध्ये वेगवेगळ्या शेडमध्ये असं गोल्ड घेऊन ठेवलं म्हणजे सगळ्यासोबत असं घालायला. तर हे अँटिक बोलतात ह्याला आणि ह्याला कॉपर फिनिश आहे. एक्झॅक्टली काय बोलतात माहिती नाही. डिझाईन खूपच अशी सुंदर आहे. लुक ॲट दिस. हे असं चोकर म्हणून घातल्यानंतर हे कुर्तीज वगैरेवरती पण खूप सुंदर दिसतं आणि छान असं मला खूप आवडलं. म्हणजे मी बघत्या क्षणी मी तिकडे भरपूर मंगळसूत्र काढून ठेवले आणि हे मला असं कोपऱ्यात काढलेलं दिसलेलं आणि मी त्यांना बोलले की नाही मला हे हवं आहे. आणि ते आम्हाला लिटरली बोलले की हे दुसऱ्यांसाठी आम्ही ऑलरेडी ठेवलेलं आहे, पण मी कन्फर्म करतो की ते घेत आहेत की नाही. मी बोलले की नाही मला हवं आहे, पण नंतर त्यांनी चेक केलं कोणालाच नको हवं होतं हे, मग मी पटकन घेऊन टाकलं. आत्तापर्यंतचं हे माझं फेवरेट मंगळसूत्र आहे. हे पण ह्याचा टू बी ऑनेस्ट मला नाही माहिती किती ग्रॅम्सचं आहे, बट आय थिंक हे पण 8.99 ग्रॅम्स मध्येच आहे. सो येस, सॉरी सगळेच मंगळसूत्राला मी बोलते की माझं फेवरेट मंगळसूत्र आहे, बिकॉज सगळेच आपापल्या ह्याच्यामध्ये युनिक आहेत. हे आहे काय बोलतात गेरू फिनिशमध्ये. बिकॉज अगेन मी जसं बोलली की सगळ्या टाईपचे ठेवायचे, काहीच सोडायचं नाही. नवऱ्यांकडनं सगळ्या टाईपचे मंगळसूत्र घ्यायचे. सो हे गेरू फिनिशमध्ये आहे. ह्याला नाही हे मनुभाई ज्वेलर्सकडनं आहे. आणि लुक ॲट दिस. ह्याचं ना एकदम बारीक अशी डिझाईन आहे आणि ह्याच्यामध्ये ग्रीन आहे. सो मला असं वाटतं की ट्रेडिशनल आउटफिट काहीही असू दे, कोणत्याही कलरचं असू दे, रेड आणि ग्रीन मनी हे सगळ्यावरती सूट होतात. सो ज्वेलरीमध्ये जर तुम्ही लग्न वगैरे करतायचं रेड असलेले और ग्रीन असलेले मोती वगैरे आहेत ना ते घेऊ शकतात, बिकॉज ते सगळ्यावरती सूट करतं. सो हे सिंगल चेनवाली आहे. ह्याचा जो पण खेळ आहे ना, सॉरी हे फोकस का नव्हतं, हां लुक ॲट दिस. एकदम मायन्यूट अशी डिझाईन आहे आणि खूप सुंदर वाटतं हे गळ्यामध्ये जेव्हा आपण असं डीप नेक वगैरे घालतो किंवा वी नेकचे ब्लाउजेस असतात त्याच्यामध्ये हे असं छान दिसणार आहे. ओ माय गॉड, मी जाम प्रेमात आहे याच्या. खूप सुंदर आहे हे. हे मी अजून एकदाही नाही घातलं आहे, बट प्लॅनिंग टू वेअर इट सून. पण हे 1 तोळ्याच्या जास्त आहे. आय थिंक हे 14 ग्रॅमचं मंगळसूत्र आहे, 14 ते 15 ग्रॅम. आणि ह्याला गेरू फिनिश बोलतात. दिस इज ऑल्सो 22 कॅरेट गोल्ड. त्यानंतर अगेन माझं फेवरेट मंगळसूत्र हे ॲक्च्युअल डायमंड्स आहे. सो जे फर्स्ट मी तुम्हाला दाखवलं दॅट वॉज अमेरिकन डायमंड. त्याच्यानंतर जे कॅरेट लेनचं आहे, कॅरेट लेनमध्ये अमेरिकन डायमंड नाही मिळत. सो ते पण रिअल डायमंडच होतं, बट हे रिअल डायमंड आहे. लाईक हे आय थिंक 14 कॅरेटचं मंगळसूत्र आहे ज्याच्यामध्ये हे डायमंड्स आहेत. आणि हे डायमंड्स खूप असे जेव्हा म्हणजे आता या लाईटमध्ये काहीच कळत नाही, तर संध्याकाळ होत आली आहे, पण जेव्हा ह्याच्यावरती लाईट पडते ना फुल चमक 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 छान दिसतं. लाईक कोणत्या मुलीला नाही आवडणार असं चमकीला मंगळसूत्र. आणि अगेन हे खूप जुनं आहे, सो मला ह्याचं काहीच आठवत नाही आहे की किती वेट आहे ह्याचं काय. फक्त एवढं माहिती आहे की दिस इज 14 कॅरेट आणि विथ रिअल डायमंड. तर आपले सगळे गोल्ड मंगळसूत्र झालेले आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे 2च आहेत जे मोठे आहेत. एक सिंगल वाटीचं आणि एक 2 वाटीचं. मला असे ना ऑथेंटिक मंगळसूत्र जे महाराष्ट्रीयन असतात वाटीवाले ते मला प्रचंड आवडतात. सो माझं एक आहे जे सिंगल वाटी, जर माझ्याकडे फोटो अवेलेबल असेल तर मी इथे टाकेल. आणि एक आहे 2 वाटीचं जे लग्नामध्ये यशने घेतलं होतं आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे सिल्वर मंगळसूत्र आहेत. सो सिल्वरमध्ये पहिले तर हे वालं आहे. हे कुर्तीजवरती म्हणजे आपले जे नॉर्मल डेलीवेअर कुर्ती असतात किंवा ऑफिसमध्ये शर्ट्समध्ये वगैरे ना हे खूप सुंदर दिसतं. आणि मंगळसूत्र इज समथिंग जे आपण डेली वेअर करतो. सो आपण जर इमिटेशनवालं मंगळसूत्र घेतलं ना ते काळं पडतं थोड्या टाईम नंतर, बिकॉज आपण आंघोळ करताना सतत ते आपल्याला नाही आठवत की काढायचे घालायचे. म्हणून आय प्रिफर की एकतर गोल्ड घ्या नाही तर सिल्वर घ्या. ती तुमची इन्व्हेस्टमेंट पण होऊन जाते. आणि गोल्ड इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट. तुम्ही थोडे थोडे पैसे वाचवा एव्हरी मंथ आणि थोडं तरी गोल्ड घ्या, बिकॉज तुम्हाला नाही माहिती की गोल्ड किती हे करू शकतं, अप्रिशिएट होऊ शकतं. सो गोल्ड आणि सिल्वरमध्ये इन्व्हेस्ट करणं इज ऑलवेज अ गुड आयडिया. तुम्हाला ह्याच्यावरनं कळलंच की मी वाटीच्या डिझाईनने किती इन्स्पायर्ड आहे. सो हे आहे सिल्वरचं सिंगल वाटी मंगळसूत्र.
हे मी अजून नाही घातलंय, बट मला घालायचं, हे पण सुंदर दिसतं. आणि मी वाट बघते की ह्याचा जो सिल्वर कलर आहे तो थोडासा डल व्हावा, बिकॉज माझी स्किन टोन जी आहे ना ती थोडी येल्लोइश आहे. सो त्याच्यावरती एकदम सिल्वर ज्वेलरी सूट नाही करत. लाईक रोज गोल्ड मॅच करते माझ्या स्किन टोनला, बट सिल्वर इतकं मॅच नाही करत. म्हणून मी वेट करते की ह्याचा सिल्वर कलर थोडा डल होऊ दे मग मी घालेन. आणि हे पण म्हणजे छान वाटतंय. अजून काय असं बोलण्यासारखं नाही. ही वाटीवाला होतं म्हणून मी घेतलं होतं. माझे सगळे सिल्वर मंगळसूत्र हाऊस ऑफ आद्याचे आहेत. तिथे छान सिल्वर ज्वेलरीज मिळतात. त्यानंतर क्लासिक सिल्वरमध्ये माझ्याकडे आहे हे नथीचं मंगळसूत्र. हे असं चोकरसारखं आहे, फुल ब्लॅकमध्ये सगळे ब्लॅक मणी आहेत आणि हे घातल्यानंतर असं एकदम विंटेज वाईब देतं. मला ना जास्त करून इतक्या लेंथचे आवडतात किंवा असे आवडतात. मग मी मागे थोडंसं रबर बँड वगैरे बांधते आणि केसांमुळे ते हाईड होतं. सो असं काहीतरी दिसतं. खूप असं सुंदर जुन्या काळातलं लुक येतं. येस, हेच होतं माझं काही सिल्वर आणि गोल्ड मंगळसूत्र कलेक्शन. आणि डू लेट मी नो तुम्हाला कोणतं आवडलं. मी ट्राय करेल की माझ्याकडे जे जे लिंक्स अवेलेबल आहेत ते मी टाकेन. मॅक्सिमम मी गोल्ड ऑनलाईन नाही परचेस करत, मी शॉपमधूनच घेते. बट आजकाल कॅरेट लेन झालं, मलाबार झालं, या लोकांचे ऑनलाईन अवेलेबल असतं कलेक्शन. सो मी त्याची लिंक ट्राय करेल ॲड करायला. नाहीतर मी ज्याचं मला माहिती होतं त्याचे मी तुम्हाला सांगितलं की मी कुठून घेतलं आहे. आणि बाकीच्यांचं बघू, मी ट्राय करते लिंक ॲड करायला. बट नक्की सांगा की ही माझं कलेक्शन कसं वाटलं मंगळसूत्राचं आणि तुम्हाला सर्वात जास्त कोणतं मंगळसूत्र आवडलं. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि मला खूप असे ना मी आता अनाऊन्स केले गिव्ह अवे विनर्स. तिकडे मला भरपूर असे कॉमेंट्स आले की कसं पार्टिसिपेट करायचं. सो मी मंथली असे 1-2 व्लॉग्स टाकते, त्याच्यामध्ये मी अनाऊन्स करते. सो बघत राहा व्लॉग्स आणि भेटूया लवकरच. बाय.